पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. यंत्र शिकूया, तंत्र शिकूया, उद्योगाचे मंत्र शिकूया, व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया. काम आमुचा, काम आमुचे, अखंड देईल ऊर्जा, उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा. आली यंत्रयुगाची घडी, शिकूया उद्योजकांची बाराखडी, उद्योजकांची बाराखडी. नमस्कार. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी वाट जोपासणाऱ्या अनेक उद्योजकांशी आम्ही सातत्याने संवाद साधत असतो. पुण्याच्या स्वाती टूर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक उदयसिंह मोहिते आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आपण त्यांचा प्रवास जाणून घेणारच आहोत अगदी थोड्या वेळात. डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टूर्सचं आयोजन करणारे स्वाती वर्ल्ड टूर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक उदयसिंह मोहिते हे आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत. त्यांच्या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे जगातील सगळ्यात मोठं ट्रेड एक्झिबिशन ज्या ठिकाणी भरवण्यात येतं, जिथे 28,000हून अधिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रदर्शनामध्ये आपला सहभाग नोंदवतात, त्या ठिकाणी वर्षातून 2दा उद्योजकांना ते चीनमधील कॅन्टॉन फेअर बिझनेस टूरवर सातत्यानं नेत असतात. या ठिकाणी उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक नवीन संपर्क तर मिळतातच, पण त्याचबरोबर भविष्यात बाजारात येणाऱ्या मुख्य उत्पादनांची माहिती देखील मिळते. नवीन व्यवसायाची संधी शोधण्याचा मार्ग या टूर्सच्या माध्यमातून ते अनेकांना उपलब्ध करून देतात. यासह कॉलेज टूर्स यांचं आयोजन करत स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत त्यांनी आजपर्यंतचं यश संपादन केलं आहे. पुण्यातील एक नामांकित टूर कंपनी म्हणून त्यांच्या कंपनीचा नावलौकिक आहे. लोकांना जगाची आणि भारतीय प्रमुख स्थळांची सफर घडवणाऱ्या स्वाती टूर्सच्या उदयसिंह मोहिते यांना आमचा मानाचा मुजरा. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की सुट्ट्या लागल्या की कॉलेजच्या शाळेच्या मुलांना कुठेतरी सहलीला जावंसं वाटतं. पालकांना निवांत वेळ मिळाला की मग ते छानसं प्लॅनिंग करतात. परंतु ज्या टूर कंपनी बरोबर जायचंय ती छान असायला हवी, त्याचं काय वेगळेपण आहे हे माहिती असायला हवं. पुण्याची स्वाती टूर्स ही कंपनी कशी वेगळी आहे हे आपण जाणून घेणार आहोत उदयसिंह मोहिते सरांकडूनच. चला मारूया त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. सर, कसे आहात? मी मस्त आणि श्रीमंत. सध्याचे जे दिवस आहेत ते सहलींचे आहेत. बरोबर. हा सगळा तुमचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण अशी टूर कंपनी सुरू करावी असं तुम्हाला कधी आणि केव्हा वाटलं आणि ती प्रेरणा कुठून मिळाली? शालेय शिक्षणापासून मला पर्यटनाची आवड होतीच आधीपासून, आणि योगायोगाने पदवीनंतर मला जी नोकरी मिळाली ती मार्केटिंगची नोकरी मिळाली. आणि नोकरीच्या निमित्ताने मी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा असे 3 राज्य पिंजून काढले होते. वेगवेगळ्या डॉक्टर्सना भेटायला जावं लागत होतं मला, कारण मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मार्केटिंगचा जॉब करत होतो. आणि त्यातूनच मला प्रेरणा मिळत गेली की आपण फिरलं पाहिजे, जास्तीत जास्त फिरलं पाहिजे. आपण देशात तर फिरतोय, बाहेरच्या देशातसुद्धा फिरलं पाहिजे. आणि एक पाठीमागे होतंच की नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय चालू करावा. आणि मग 12 वर्षानंतर, नोकरीच्या 12 वर्षानंतर मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. म्हणजे आपला व्यवसाय आपण सुरू करावा, त्याचं यश अपयश हे सगळं आपलंच असतं, नाही का? बरोबर. आणि पूर्ण वेळची नोकरी असते ती. आणि आव्हान सुद्धा असतं. तुम्हाला आठवतंय का की अगदी पहिली टूर जेव्हा तुम्ही आयोजित केली तेव्हा तो अनुभव कसा होता? तो अनुभव खूपच सुंदर होता म्हणता येईल. कारण पहिली टूर मी थायलंडला केली होती. त्याचं रिझन असं की मी नोकरी करत असताना माझ्या परिवाराबरोबर जी पहिली टूर केली होती ती थायलंडचीच केली होती. त्यामुळं त्याचा अनुभव माझ्या गाठीशी होता. आणि त्यातूनच मी असा विचार केला की माझी पहिली टूर ही थायलंडलाच घेऊन जावी. तर मी असा विचार केला की पहिल्या 10च लोकांना घेऊन जाता येईल टूरसाठी.
आणि ते 10 कस्टमरसुद्धा मिळवताना नाकीनऊ आलं होतं. कस्टमर मिळत नव्हते. तर मग मी माझ्या मित्रांनाच आवाहन केलं की ना नफा ना तोटावरती मी तुम्हाला घेऊन जातो, तुम्ही माझ्याबरोबर जॉईन करा. तर मला सांगायला खूप आवडेल की माझा एक मित्र आहे राहुल पाटील म्हणून, तो माझ्याशी खंबीरपणे उभे राहिला. तो आणि त्याच्यावर आणखीन 4 मित्र, अशी 5 मित्र, 10 पैकी मित्रच होते आणि बाकी 5 कस्टमर होते. आणि अशा 10 लोकांना घेऊन आम्ही थायलंड टूर केली. म्हणजे चला करून पाहूया पासून आताचे अगदी एस्टॅब्लिश टूर ओनर असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. तो पहिला टूर जेव्हा तुम्ही अरेंज केला तेव्हा मनामधली नक्की भावना कशी होती? कारण इतका लोकांना घेऊन जायचं, तिथे त्यांची सगळी व्यवस्था करायची आणि तेही दुसऱ्या देशात. काय काय तयारी तुम्ही केली? आधी थायलंडला जाऊन आलं असल्यामुळे मला थोडीशी तयारीबाबती माहीत होतं की तिथे काय काय पाहायला मिळणार आहे, काय काय नाही आहे. आणि त्या जुन्या कंपनीतल्या चुकासुद्धा माहिती होत्या. त्यामुळे मला तयारी करायला थोडंसं सोपं गेलं की त्या चुका आपल्याला रिपीट करायच्या नव्हत्या. जसे की हॉटेल असेल, हॉटेलचं ठिकाण असावं की ते आपल्या साईटसीइंगपासून किती जवळ असावं, याचं लोकेशनसुद्धा जवळ असावं, याचंसुद्धा तयारी मी केली होती. आणि त्याचा अनुभव मला उपयोगाला आला. आणि साधारण किती सालची ही गोष्ट असेल? 2017ची. 17 ते आता 25, साधारण किती टूर आपण आतापर्यंत आयोजित केले? आता महिन्याला तर जवळजवळ 7 ते 8 टूर जातात, कस्टमाइज टूर जातात. आणि जर तसं तर पाहिलं तर 150च्या वरती टूर्स केले असतील आपण. किती छान. म्हणजे अगदी शून्यापासून, म्हणजे खरं पहिली प्रेरणा त्या मित्रांनी दिली. कारण तुम्ही जे त्यांच्यासमोर मांडलं प्रपोजल, त्याला त्यांनी होकार दिला आणि तिथून तुमची सुरुवात झाली. तुमचं एक वेगळं वैशिष्ट्य, असं तुमचं हटके वेगळं वैशिष्ट्य काय आहे असं म्हणता येईल? टूर तर सगळेच करतात, डोमेस्टिक टूर्स, इंटरनॅशनल टूर्स तर सर्वजणच करतात. पण बिझनेस टूर करणारे खूप कमी आहेत. म्हणजे अगदी लाखामध्ये एखाद दुसरं म्हणता येईल इतके कमी आहेत. तर त्या बिझनेस टूरवरती मी फोकस केला. म्हणजे काय? बिझनेस टूर म्हणजे एखादा स्वतःचा बिझनेस आहे, तो बिझनेस एक्सपांड करायचा आहे, बाहेरच्या देशामध्ये जाऊन त्या बिझनेसेस रिलेटेड आणखीन प्रोडक्ट ते काय आणू शकतील, अशा टाईपचे टूर्स असतात. किंवा एखाद्याला स्वतःचा नवीन बिझनेस चालू करायचा आहे, एखादे काही प्रोडक्ट्स इम्पोर्ट करायचे आहेत आणि ते इथं डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, तर अशा लोकांसाठी आपण टूर ऑर्गनाईज करतो. त्याला आपण बिझनेस टूर म्हणतो. अच्छा, म्हणजे त्यांना त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी कॉन्टॅक्ट्स मिळत असतील. बरोबर. कदाचित वेगवेगळे. मग हे टूर कुठे नेता तुम्ही? जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब जर पाहिलं तर हे आहे चीन. हो. तर 80% मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज हे सर्व चीनमध्येच आहेत. तर चीनमध्ये कॅन्टॉन फेअर नावाची टूर, म्हणजे हा कॅन्टॉन बिझनेस फेअर ही वर्षातून 2 वेळा असते, एप्रिल, मे आणि ऑक्टोबरमध्ये. तर ह्याच्यामध्ये 28,000 मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज एक्झिबिट करतात. बापरे. आणि 28 किलोमीटरमध्ये पसरलेलं हे एक्झिबिशन असतं. जगातील सर्वात मोठं एक्झिबिशन असतं. तर जे ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत त्यांना आपल्या बिझनेस वाढवण्यासाठी आणखीन प्रोडक्ट कोणते आणता येतील किंवा पुढच्या 5 वर्षामध्ये कोणते प्रोडक्ट्स नवीन येत आहेत मार्केटमध्ये, याचं सर्व त्यांना त्या प्रदर्शनामध्ये माहिती मिळते. तर बरेचसे मॅन्युफॅक्चरिंग ओनर जे असतात ते ह्या टूरला ट्रॅव्हल करत असतात. पण त्यांना एक अशी टूर ऑर्गनाईज करून देणारे असे कोणी नव्हते, ते स्वतः वैयक्तिक ट्रॅव्हल करायचे. तर आपण ही टूर ऑर्गनाईज करायला सुरुवात रिलॅक्स केली. राहून ते जाऊ शकतात, त्यांना त्यांचं काही आयोजन करावं लागत. बरोबर. नियोजन, आयोजन सगळं तुम्ही करता. बरोबर. आतापर्यंत किती उद्योजक ह्या टूर मध्ये तुमच्या बरोबर आले? दरवर्षी 15 ते 20 तर आपण घेऊनच जातो. आतापर्यंत 100च्या वरती आपण घेऊन गेलेलो आहोत. आणि मला सांगायला आवडेल की 100 पैकी 80 उद्योजक आहेत ते त्यांचा बिझनेस वाढवतात, ते तिथून इम्पोर्ट करतात आणि त्यांना त्याचा फायदा होतो. आणि असेही काही उद्योजक आहेत ज्यांना सुरुवात शून्यापासून करायची आहे, ते तिथे माहिती घेण्यासाठी जातात, तिथून ती माहिती गोळा करून येतात आणि स्वतःचा बिझनेस सुरू करतात. म्हणजे तुम्ही स्वतःचा व्यवसाय वाढवताना इतरांचा व्यवसाय वाढवण्यासाठी सुद्धा एक प्रकारे मदतच करताय. बरोबर. बरोबर. या सगळ्या काळामध्ये एखादा टूर मधला असा अविस्मरणीय प्रसंग आठवतो का की जो तुम्हाला आयुष्यात धडा शिकवून गेला? धडा शिकून गेला म्हणता येईल तर एक अझरबैजान म्हणून एक देश आहे, तर त्याची टूर होती आणि त्याची फ्लाईट सुरू झाली होती 2023 मार्चमध्ये.
बरं. आणि अचानक एअरलाईन्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्यांनी आपली जी प्रवास जो होता विमानाचा तो त्यांनी 3 महिने पुढे ढकलला. बरं. त्यामुळे आम्ही जी विमान तिकीट केली होती ती कॅन्सल झाली होती आणि सर्व प्रवासांना 3 महिन्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट जूनमध्ये मार्चची टूर होती, त्यांना जूनमध्ये जावं लागणार होतं. तर त्यांना ते कन्व्हिन्स करणं, त्यांना कडून ते हे करणं हे खूप आव्हानाचं होतं. आणि शेवटी जूनमध्ये घेऊन गेलो आणि प्रत्येकाची अपेक्षा असते की बर्फ पाहावा आणि अझरबैजानमध्ये तो त्यांना चान्स होता मार्चमध्ये. मार्च नंतर बर्फ हा वितळायला चालू होतो. जूनमध्ये चान्सेस कमी असतात. पण देवाच्या कृपेने असं झालं की आम्ही जो बर्फ असतो, जसं आपल्या इथं भारतामध्ये गुलमर्गला असतो, तिथं गबाला म्हणून एक शहर आहे, त्या शहरामध्ये तो बर्फ असतो. आणि जूनमध्ये बर्फ कधी नसतो तिथे आणि योगायोगाने वातावरण थोडंसं बिघडलं आणि तिथे बर्फ पडला आणि त्यांना तो बर्फाचा अनुभव घेता आला. म्हणजे त्यांची जी मार्च मधली जी अपेक्षा होती ती जूनमध्ये पूर्ण झाली. देवाने तुमच्या आतली हाक ऐकली असं म्हणायला हरकत नाही. खूप स्पर्धा आहे, अनेक टूर्स नेणाऱ्या कंपनीज आहेत. दरवेळेला काहीतरी नाविन्याने वेगळं वेगळं द्यावं लागतं. अशा वेळेला तुमची कंपनी वेगळी किंवा हटके कोणते प्रयत्न करते की जे तुमचं वेगळेपण असलं पाहिजे? आम्ही ग्रुप टूरपेक्षा कस्टमाइज टूरमध्ये जास्त फोकस करतो. अच्छा. जेणेकरून काय होतं की त्यांचं वैयक्तिक प्रेफरन्स जो आहे तो आम्हाला देता येतो. आता काही फॅमिलीमध्ये असतात की लहान मुले जास्त असतात, तर त्यांना जास्त लहान मुलांशी रिलेटेड अम्युजमेंट पार्क असावं, अशा प्रकारचे साईट सीइंग हवे असतात. आणि ग्रुप टूरमध्ये काय होतं की लहान मुलांशी राहिलं बाजूलाच आणि बाकीच्याच गोष्टी फिरणं होतं. तर ते आपण कस्टमाइज करून देतो. त्यांचे वैयक्तिक जे चॉईसेस आहेत त्या पद्धतीनं आपण ऑर्गनाईज करतो. त्यामुळं आपल्याला जो कस्टमर जुळतो तो लॉंग टाइम राहतो. तो आपल्याबरोबर दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा कंटिन्यूअस, कारण त्याचा पहिला अनुभव छान असतो. डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल असे दोन्ही प्रकारचे टूर्स तुम्ही आयोजित करता. येस. दोघांमधली स्वतंत्र आव्हानं काय आहेत? डोमेस्टिकमध्ये आव्हान आहे म्हणजे आपले ड्रायव्हर जे असतात ते वेळ नाही पाळत. तर आपल्या स्टाफकडून आम्ही ते खूप फॉलोअप घेतो. सकाळी त्यांना एक वेकअप कॉल जातो की तुम्हाला 9 वाजता पिकअप करायचं आहे. ही आव्हान आहेत. पण परदेशी टूरचं जर तुम्ही पाहिलं तर हे नाहीच आहे, ते खूप टाईम पाळतात. त्यामुळे तिकडची आव्हानं वेगळी आहेत, डोमेस्टिकमधली आव्हानं वेगळी आहेत. परदेशामध्ये आपल्या कस्टमरांना तुम्ही टाईमवरती पोचा, नाहीतर तो ड्रायव्हर निघून जाईल असं सांगावं लागतं. म्हणजे दोन्हीकडचे आव्हानं वेगळे आहेत आणि अशी आहेत आव्हानं. बरोबर आहे. हे सगळं करताना तरुण उद्योजकांना जर ह्या व्यवसायात यायचं असेल तर त्यांनी कुठलं तारतम्य पाळलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तरुण उद्योजकांनी आता जसं डिजिटल प्लॅटफॉर्म आलेला आहेत त्याचा पूर्ण वापर करावा. कारण आता टूर्स रिलेटेड जर पाहिलं तर हे पारंपरिक न होता थोडंसं डिजिटलवरती गेलेलं आहे. तर लोक हे डिजिटल थ्रूच जायला बघतात. तर त्यांनी आपला सुरुवातीचा प्रेफरन्स आहे तो डिजिटल प्रेफरन्स स्वतः ठेवला पाहिजे. जसं की फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, त्याच्यातून त्यांनी केलं पाहिजे. आणि ग्रुप टूरपेक्षा वैयक्तिक टूर्सवरती त्यांनी भर दिला पाहिजे. जेणेकरून आता जो ट्रेंड जर मार्केटचा पाहिला तो ग्रुप टूर्सपेक्षा वैयक्तिक टूरवरती खूप चाललेला आहे. मंडळी, ह्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक. पुन्हा परत येतोय, कुठेही जाऊ नका. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. सर, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. तुमचा हा सगळाच प्रवास सरळ सोपा नक्कीच नसेल. अडथळ्यांचा असेल, आव्हानांचा असेल. प्रत्येक वेळेला स्वतःला मोटिवेट कसं करता? योगायोगानं प्रवास लोकांना मोटिवेट करतो. हो. आणि मी स्वतः फिरत असतो. मी आतापर्यंत 15पेक्षा जास्त देश फिरलेलो आहेत. आणि एखादा ग्रुप जर झाला 25-30 लोकांचा, त्या ग्रुपबरोबर मी स्वतः जातो आणि त्या प्रवासामधूनच मला बऱ्याचशा गोष्टी प्रेरणा मिळतात. परदेशात टूर नेताना ह्या देशात पुन्हा पुन्हा गेलं पाहिजे असं कुठला देश आहे तुम्हाला वाटतं? स्पेशली दक्षिण पूर्व देश जे आहेत, जसं की थायलंड आहे, व्हिएतनाम आहे, मलेशिया आहेत. या देशामध्ये मला सारखं जायला आवडतं. कारण इथे निसर्ग संपन्नता भरपूर आहे आणि त्यांची संस्कृती खूप छान आहे.
त्यांचं जे आदरातिथ्य आहे हम्म. ते खूप सुंदर आहे. त्यामुळे अशा देशामध्ये मला जायला खूप आवडतं. आणि डोमेस्टिक टूर्समध्ये तुम्हाला कुठल्या भागात विशेष लोकांना घेऊन जायला मजा येते? डोमेस्टिकमध्ये काश्मीरमध्ये खूप आवडतं. हां, आणि नंदनवन. नंदनवन आहे ते. हं. आणि तिथले लोक पण खूप छान आहेत. हां. 10 पैकी 7 टूर्स ह्या काश्मीरच्या असतात. म्हणजे लोक इतके काश्मीरला आता जात आहेत. मार्केटिंग हे तुमच्या क्षेत्रातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. तुम्ही ते तुमच्या कंपनीमध्ये कशा पद्धतीने राबवता की अधिकाधिक लोकांपर्यंत तुमच्या कंपनीचं नाव पोहोचायला हवं? योगायोगानं मी 12 वर्ष नोकरी केली होती, ती मार्केटिंगमध्येच केली होती. त्याचा अच्छा. मला खूप हातभार उपयोग लागला, झाला. उपयोग झाला. तर मार्केटिंग करत असताना मी सुरुवात केली पारंपरिक पद्धतीने, जसं की पेपर मध्ये जाहिरात देणे, त्यानंतर लिफलेट टाकणे, असे पारंपरिक करून पाहिलं. मग नंतर लक्षात आलं की पारंपरिक गोष्टींचा आता काही उपयोग नाही आहे. थोडंसं आपल्याला नवीन जनरेशननुसार नवीन गोष्टीमध्ये आलं पाहिजे, जसं की इंस्टाग्राम आहे, गुगल मॅप आहे, त्यानंतर फेसबुक आहे. मग याच्यामध्ये मी मार्केटिंग सुरुवात केली. जस्ट डायल आहे, आता जस्ट डायल कमी होतं आहे, गुगल मॅप थ्रू भरपूर कस्टमर येत आहेत. तर माझा आता जो बिझनेस आहे हा डिजिटल प्लॅटफॉर्ममधून ऑलमोस्ट 70% बिझनेस हा डिजिटल प्लॅटफॉर्ममधूनच येतो. म्हणजे या माध्यमांचा खूप उपयोग होतोय. हो, हो. सुरुवात जेव्हा तुम्ही केली ह्या कंपनीची, तेव्हा तुमच्याकडे किती कर्मचारी होते आणि आत्ता तुमचा आकडा किती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलाय? सुरुवातीला मी एकट्याने सुरुवात केली होती. सब कुछ तुम्ही? येस, पूर्ण मीच एकटा होतो. आणि आता माझ्याकडे 5 लोकांचा स्टाफ आहे. छान. आणि हे सगळे मिळून डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय International, अशा सगळ्या प्रकारचं काम करतात. Yes, बरोबर. भविष्यातलं स्वाती टूर्सचं स्वप्न काय आहे? भविष्यामध्ये मला जवळजवळ 20 स्वतःच्या शाखा सुरू करायच्या आहेत. बरं. दुसरी शाखा मला मुंबईमध्येच करायची आहे. वा. पुण्यामध्ये तर आहेच, दुसरी शाखा मुंबईमध्ये, त्यानंतर गोवा आणि बऱ्याच ठिकाणी प्लॅन आहेत माझे. अच्छा. आणि इंटरनॅशनलमध्ये सुद्धा, बँकॉकमध्ये सुद्धा आपली स्वतःची शाखा असावी अशी माझी इच्छा आहे आणि ते मी नक्कीच करेन. तुमच्या ह्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतीलच, पण काश्मीरमधला एखादा लक्षात राहणारा काही अनुभव आठवतोय का? हो हो, एक अनुभव मला सांगता येईल. काश्मीर टूरमध्ये 1 महिन्यासाठी 20 मार्च ते 20 एप्रिलमध्ये टुलिप नावाची एक फुलं येतात. हो. ती फक्त 1 महिन्यासाठी म्हणजे असतात. फार सुंदर दिसतात. सुंदर दिसतात. हां. आणि ह्या पिरियडमध्ये जी टूरची कॉस्ट असते ती 1.5 पट असते. बरं. कारण लोक त्यांना ते खास टुलिप tulip पाहायला टुलिप फ्लावर येतात. पाहायचे असतात. आणि 20 एप्रिल नंतर ती फुलं कट होतात आणि युरोपमध्ये ते एक्सपोर्ट होतात. अच्छा. त्यामुळे त्या 1 महिन्याचाच पिरियड असतो ती टुलिप फ्लावर्स पाहण्यासाठीचा. हां, हां, हां. आणि थोडंसं महाग असल्यामुळे माझ्याकडे एक ग्रुप होता, मार्च फर्स्ट वीकमध्ये ते गेले होते. त्यांना टुलिप फ्लावर पाहण्याचा चान्स थोडासा कमीच होता. अच्छा. कारण 1.5 पट असल्यामुळं त्यांनी थोडंसं आधीच बरोबर. प्लॅन केला. हां. आणि योगायोगानं काय झालं की त्या 2023चीच गोष्ट आहे ही, त्यावेळेला बर्फ खूप लेट पडला. त्यामुळे त्याची जी फ्लावर होते ती जे उमलणार होती ती 15 दिवस आधी उमलली. तुमच्या प्रत्येक वेळेला ईश्वराने तुमची हाक ऐकली आहे हो. असं वाटतं आणि नाही? त्यांना तो जो पिरियड आहे ते टुलिप फ्लावर्स पाहायचा, तो ड्रायव्हरने साध्य ज्यावेळेला झाला. सांगितलं की उद्या टुलिप गार्डन्स ओपन होणार आहेत आणि आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यावेळेला प्रत्येक पर्यटक हा डान्स करत होता. वा. तो जो पाहण्याचा आनंद होता तो अफलातून होता. छान. असा कधी अनुभव येतो का की एखादा ग्रुप जो आहे फिरायला जाणारा तो सातत्याने त्याच देशासाठी किंवा भारतातल्या एखाद्या भागासाठी पुन्हा पुन्हा बघायला आलाय? हा, होतं. काही जणांना रिलॅक्स व्हायचं असतं. असतं. तर तसा देश म्हटलं तर मालदीव्समध्ये भरपूर पर्यटक आहे, फक्त रिलॅक्स होण्यासाठी असतात. जे बिझनेसमध्ये खूप बिझी आहेत त्यांना थोडंसं रिलॅक्स व्हायचं असतं, ते मालदीव्स हा देश निवडतात. कारण मालदीव्स देशामध्ये जवळजवळ 15,000 वेगवेगळे आयलंड आहेत. आणि एक आयलंड जर पाहिला तर 2 किलोमीटरचा छोटा आयलंड असतो आणि त्या एकाच आयलंडमध्ये एक हॉटेल असतं. त्या हॉटेलचा स्टाफ, हॉटेलमधले पर्यटक आणि ते 2 किलोमीटरचं सराउंडिंग आणि पूर्ण समुद्र. सर, ट्युलिप फुलांचे सुंदर रंग डोळ्यात काल्पनिकरित्या साठवत एक छोटासा ब्रेक घेते. ब्रेक नंतर मंडळी पुन्हा भेटतोय. कुठेही जाऊ नका, बघत राहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सांगा ना, तो खूप इंटरेस्टिंग तुमचा सगळा प्रवास आहे. तर मालदीव्समध्ये जर तुम्ही पाहिलात तर
रिलॅक्स होण्यासाठी खूप सुंदर प्लेस आहे ते. 15,000 वेगवेगळे आयलँड्स असतात आणि एक आयलँड 2 ते 3 किलोमीटरचा छोटा आयलँड असतो. त्या एका आयलँडवरती एकच हॉटेल असतं, त्यांचा स्टाफ आणि तिथे आलेले पर्यटक. आणि जर तुम्हाला समुद्रकिनारा पाहिला 2 किलोमीटर समोर चालत गेला तर समुद्रकिनारा, 2 किलोमीटर मागे गेला तर समुद्रकिनारा. आणि विषुववृत्तावरती मालदीव्स असल्यामुळे तिथे भरती आहोटी होत नाही. म्हणजे आपल्या इथं पौर्णिमेला भरती होते, अमावस्येला आहोटी होते, तर तिथे काय होतं, समुद्राच्या वरती वॉटर विलाज आहेत. म्हणजे अगदी डोळ्यासमोर तो उभा राहतोय. तुम्ही इतकं छान सांगताय की ती भरती आणि ओहोटी अशी दिसते. नसल्यामुळे तिथे ॲडव्हान्टेज काय आहे, ते समुद्राच्या वरती हॉटेल बांधू शकतात आणि अगदी बेडरूमचा दरवाजा खोलला आणि 4 पायऱ्या उतरला की तुम्ही समुद्रामध्ये. आणि 1 ते 1.5 किलोमीटर जरी तुम्ही चालत गेलात तरी गुडघ्यावरच पाणी. निसर्ग खूप सुंदर आहे, निसर्गाने आपल्याला भरभरून दिलंय. ती बघण्याची मला वाटतं दृष्टी हवी आणि तिथपर्यंत पोहोचवणारे तुमच्यासारखी माणसं हवी, हे सुद्धा महत्त्वाचं आहे, नाही का? प्रत्येक व्यवसायातलं किंवा प्रत्येक क्षेत्रातलं स्वतःचं असं काहीतरी आव्हान असतंच. बरोबर. तुमच्या क्षेत्रातली पुढे जाणवणारी किंवा आत्तासुद्धा जाणवणारी कुठली आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं? एक आव्हान आहे, आता डिजिटलायझेशन झालेलं आहे. तर ते आव्हान आहे की लोक स्वतःहूनच हॉटेल्स, फ्लाईट्स वगैरे बुक वगैरे करतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही ड्रॉबॅक्स आहेत, पण ती आव्हानं आहेत. तो थोडासा पार्ट डिजिटलायझेशनमुळे थोडासा पारंपरिक व्यवसायाला थोडासा इफेक्ट होतोयच. आणि एक अनुभव घेतला होता कोविडचा, तर त्या कोविडचा अनुभव नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल, कारण पूर्ण सेटबॅक, सगळं थांबलं होतं. कसं तुम्ही त्याला सामोरं गेलात? कोविडमध्ये 4 वर्ष पर्यटन पूर्णपणे बंद होतं. त्यावेळेला बरंचसं नुकसान झालं. आणि कोविडमधूनच क्वारंटाईन हा शब्द कोविडच्या आधी आपल्याला माहीत नव्हता. अगदीच. क्वारंटाईन हा शब्द कोविड नंतरच माहीत झाला. तर पर्यटन तर बंदच होतं. आणि बरेचसे तुम्ही जर भारतीय पाहिले जे अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, कॅनडामध्ये नोकरी करतात, जे भारतामध्ये काही दिवसासाठी सुट्टीवरती आले होते आणि कोविडमुळे अडकले होते, त्यांचा पगार 3 ते 4 लाख रुपये असतो. पण ते तिकडे न जाऊ शकल्यामुळे कोविडमुळे त्यांचं 3 ते 4 लाख रुपयाचं दर महिन्याला नुकसान होत होतं. तर एक छोटीशी कल्पना आली मला की यांच्यासाठी का वेगळी टूर अशी काढावी. तर एक रूल होता की भारतातून तुम्ही जाऊ शकत नव्हता, पण भारतातून तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जर 21 दिवस राहिला असाल तर त्या देशामध्ये गेला तर तुम्हाला एंट्री होती. तर हा जो मालदीवचा मी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं, तर मी टूर केली 21 दिवसाची मालदीवची. आणि त्या मालदीव्समध्ये ते 21 दिवस राहायचे आणि ते क्वारंटाईन हॉटेलसारखंच असायचं. 2 किलोमीटरचं बेट असायचं, त्याच्यावरती एकच हॉटेल आणि 21 दिवस तिथे मस्त मजा करायचे. ते 21 दिवस राहायचे आणि तिथून ते अमेरिकेला जायचे. ती टूर 1.5 ते 2 लाखात व्हायची, पण ते अमेरिकेत पोचले, भारतामधून पोचू शकत नव्हते. आणि ह्या क्वारंटाईन स्पेशल टूर ही मी एक वेगळी टूर केली, जे बरेचसे जण करत नव्हते. निर्माण केली तुम्ही, संधीच तयार केली आणि त्यामुळे माझं बरंचसं जे नुकसान आहे ते भरून निघालं. पण त्या काळात कुठेतरी आता संपलं सगळं, थांबूया अशी कुठे एक निराशा आली का? बऱ्याच वेळेला आली. पण कसं ओव्हरकम केलं त्यातनं? ओव्हरकम म्हणजे पर्यटनाचे व्हिडिओज तर मी स्वतःच पाहत होतो आणि आधीचे जे केलं होतं हे आपल्याला पुन्हा करायचं आहे, पुन्हा करायचं, आणि ती वेळ येईल असं बॅक ऑफ द माइंड येतच होतं आणि ते झालं ओव्हरकम. इच्छा असली की मार्ग असतो, सगळं काही सुकर होतं. ह्या मुलाखतीच्या माध्यमातून ज्या तरुण उद्योजकांना किंवा एखाद्याला व्यवसाय आयुष्याच्या मधल्या टप्प्यावर सुद्धा सुरू करायची इच्छा असेल, त्यांना तुम्हाला अनुभवाच्या आधारे काय सल्ला द्यायला आवडेल? मी अशा उद्योजकांना सांगेन की तुम्ही पहिला सुरुवात करताना मार्केटिंगमध्ये वेगवेगळ्या पद्धती प्रयत्न करत राहा. जसं की पहिला पारंपरिक करा, डिजिटल करा, वेगवेगळ्या पद्धती तुम्ही आत्मसात केल्या पाहिजेत. कारण काही मार्केटिंग पद्धती कुठल्या व्यवसायाला ती मॅच होईल हे तुम्हाला ते स्वतःच शोधून काढायचं असतं. तर त्या गोष्टी तुम्हाला प्रयोग केल्यानंतरच येतात, पण प्रयोग करत राहिला पाहिजे. सर, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुमचा हा प्रवास खरोखरच खूप छान आहे, अडथळ्यांचा आहे, आव्हानांचा आहे, पण इच्छा असली की मार्ग असतो. वेन देर इज अ विल देर इज अ वे, हाय विंड्स ब्लो ऑन हाय हिल्स असं आपण म्हणतो. तुमच्या भविष्यातल्या सगळ्या स्वप्नांसाठी आणि तुम्ही ठरवलेल्या सगळ्या प्लॅन्ससाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला मनापासून खूप शुभेच्छा.
आणि धन्यवाद सर, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. मंडळी, बॅनर मोठं दिसत असतं, व्यवसाय मोठा दिसत असतो, पण त्याच्या मागे किती जिद्द असते, किती मेहनत असते, सतत निरंतर हा कष्टांचा प्रवास सुरू असतो. मला काय वेगळं देता येईल, काय नवीन देता येईल, इतरांपेक्षा माझं वेगळं कसं असेल, यासाठी सतत R&D करावं लागतं. कुठलाही यश कुठलंही मिळणं किंवा त्या ठिकाणपर्यंत पोहोचणं हे तितकं सोपं नसतं, हे प्रत्येक उद्योजकाशी बोलल्यानंतर जाणवतं. पण जेव्हा आपल्याला वाटत असतं की मी यश मिळवणारच, तेव्हा ते यश नक्की मिळतं. नक्की बघत राहा प्रत्येक शनिवारी अशाच उद्योजकांच्या वेगवेगळ्या कथा. बघत राहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी, प्रत्येक शनिवारी रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आणि दर रविवारी सकाळी 8 वाजता. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत नमस्कार. यंत्र शिकूया, तंत्र शिकूया, उद्योगाचे मंत्र शिकूया, व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया. काम आमुचा, काम आमुचे, अखंड देईल ऊर्जा, उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा. आली यंत्रयुगाची घडी, शिकूया उद्योजकांची बाराखडी, उद्योजकांची बाराखडी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी.